परंतु मोरोपंतजी जायच्या आधी मनूला भेटणं अतिशय आवश्यक आहे. कारण ठाऊक नाही, मला असं वाटतंय की श्रीमंत सरकारांनी पाठवलेल्या शकुनाचा तिने स्वीकार केलेला नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मनू त्यानंतर तुम्हाला भेटलीच नाही? मी घेऊन येतो तिला. हो, अवश्य. मनू, मनू, अगं कुठे आहेस तू? सखाराम काका बाहेर तुझी वाट पाहतायत. हिला काय झालं? मनू ताईला लागलाय. लागलं? ती बाहेर गेली होती. अरे देवा, असं हे विवाहाच्या आधी बाहेर जाणं आपल्या रीतिरिवाजांना धरून आहे? जर का सगळ्यांना हे कळलं की आमच्या महाराणीने बाहेर जाऊन नक्की काय केलं ते, तर आयुष्यभर सगळेजण त्यांचे उपकार मानतील. आपल्या जीवाची पर्वा न करता झाशी नरेशांचे प्राण वाचवले आहेत. काय बोलतेस तू? बस आम्हाला हे सांगा की हे तुमचे हे हात कोणी विकत घेतलेत? हे हात कधी विकले गेले नाहीत गंगाधर. खैरातीत दिले होते तुझ्या त्या भावाला, ज्याच्या कोडामुळे त्याची बीवी पण नफरतीने त्याला दूर लोटत होती. मी जवळ केलं होतं त्याला. काय फळ मिळालं त्याचं? आज त्याच रघुनाथ नेवाळकराची औलाद ना हिंदू आहे ना मुसलमान. जिवंत असूनही मूर्त्याप्रमाणे जगतोय तो. कारण तुम्हा सर्वांच्या दृष्टीने त्याचं काही अस्तित्वच नाहीये, पण माझ्या दृष्टीने आहे गंगाधर. कारण तोच आहे असल में झाशीच्या तख्ताचा असली वारिस. चुकीचे हे आपल्या वहिनीच आहे. सिंहासन स्वतःला योग्य मानून नाही मिळत, इतरांच्या दृष्टीने स्वतःला योग्य बनवावं लागतं. हा, आणि तू तुझी राजा बनायची काबिलियत रंगशाळेत जाऊन मिळवलीस. कुठे गेलं ते आमचं खत? इथेच तर ठेवलं होतं. की ते मणिकर्णिकेला तर नाही ना मिळालं? आतापर्यंत तुम्हाला आपल्या मनूच्या वागण्यावरून अजून लक्षात नाही आलेलं आहे की आपली मनू कोणी सामान्य मुलगी नाहीये. इतक्या लहानशा वयात प्रत्येक विपरीत परिस्थितीला आपल्या अनुरूप करून घेते ही. तुम्ही मनूच्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न करून पहा, मग तुम्हाला ही सर्व षडयंत्र महत्वहीन वाटू लागतील. अप्पा, उठू नकोस बाळा. महाराज, माहित नाही की आम्हाला असा आभास होत आहे की जेव्हापासून आपला विवाह निश्चित झालाय तेव्हापासून काही ना काही व्यवधान आणि अनिष्ट अशा घटना घडत आहेत. सेवकास पूर्ण विश्वास आहे की मणिकर्णिकेशी विवाह निश्चित झाल्यामुळेच आमच्या महाराजांचे प्राण वाचले आहेत. कारण की शास्त्रानुसार वरासोबतच वधूचं भाग्यही निगडीत होऊन जातं. हो पंडितजी, आपलं म्हणणं सत्य आहे. मणिकर्णिका केवळ आमच्या जीवनातच नव्हे तर झाशीचं सौभाग्य बनून आली आहे. आमचा विवाह निश्चित झाल्यानंतर व्यवधानं नक्कीच निर्माण झाली, परंतु हे तर आपणही जाणताच की सगळी व्यवधानं आणि कारस्थानं विफल होऊन गेली आहेत. हे पत्र फक्त महाराजांच्या हातात दे. जशी आज्ञा महाराणी साहेब. लच्छू साहेबांनी असं नापाक काम का केलं? याचं उत्तर तर अजून आम्हाला मिळालं नाहीये, पण नक्कीच आम्ही ह्याचा छडा लावू. महाराज, महाराणी मणिकर्णिकांच्याकडून संदेश आलाय. प्रणाम महाराज. महाराणी मणिकर्णिकांनी हे पत्र खास आपल्यासाठी पाठवलंय. धन्यवाद. त्यात मणिकर्णिकेनं आमचं तर नाव नाही ना लिहिलं? ह्या पत्रात तुमचंही नाव लिहिलंय.